8 दिवसांत पुलाचे काम सुरू करा, अन्यथा 20 तारखेला पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकू. राजू पोवार यांचा इशारा. पुलाच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधींनी जागे व्हावे. आप्पाची वाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम येत्या 8 दिवसांत सुरू करावे, अन्यथा 20 तारखेला पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी प्रशासनाला दिला. आप्पाची वाडी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुलनिर्मिती व आंदोलन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी आनंदा गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुढे बोलताना राजू पोवार म्हणाले की लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे होऊन पुलाच्या कामाचा पाठपुरावा करावा. गेल्या 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेली जात आहे. 11 मार्च रोजी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र 2 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाला 20 तारखेपर्यंत अल्टिमेट देत आहोत. 8 दिवसांत पुलाच्या कामाचा शुभारंभ झाला नाही तर कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल. प्रशासनाने कर्नाटक राज्य रयत संघटनेला हलक्यात घेऊ नये, असा थेट इशारा पोवार यांनी दिला. आमदार आणि खासदार निवडणूक प्रचाराची सुरुवात आप्पाची वाडी येथून करतात. मात्र गेली 20 वर्षे प्रलंबित असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. ही खेदाची बाब आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याच्या पिकाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी रस्ते आणि पुलांची निर्मिती करणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे. 8 दिवसांत कामाची सुरुवात झाल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल, अन्यथा कर्नाटक राज्य रयत संघटना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी तुम्हाला अलचिनाथच्या मंदिरामध्ये एवढंच सांगतो, आणि जर तुम्हाला राजकारण करायचं असेल, तुम्हाला जर पुढे मोठं व्हायचं असेल, तर या पुलाचं काम लवकर चालू करा. आज मला सांगा बाबांना, तुम्ही आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे म्हणून आम्ही भांडत आहोत. आज सूर्याजी पोट्टे साहेबांनी सांगितलं, दिल्लीमध्ये 14 महिने आंदोलन केलं, 365 शेतकरी शहीद झालं. 14 महिने आंदोलन केल्यानंतर या शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं 3 काळे कायदे केलं होतं. आणि उन्हामध्ये, पावसामध्ये आमच्यावर खिळं मारलं गेलं. आणि तुम्ही टीव्हीला, पेपरला बघितलं असाल, 14 महिने आंदोलन करत असताना त्या आंदोलनामध्ये 765 शेतकरी शहीद झालं. आणि एवढे झाल्यानंतर मग केंद्र सरकारला जाग आली आणि ते काळे 3 कायदे परत घ्यावं लागलं. तसं हा फुलाचा प्रश्न जर तुम्हाला मिटवायचा असेल, फुल व्हायचं असेल, तर तुम्ही सर्वांनी तयारी ठेवली पाहिजे. आज आपल्याला आंदोलनाची दिशा ठरवायची आहे. आज आम्हाला कुठल्याही आमदारवर, खासदारवर टीका टिप्पणी करण्यासाठीची आमची सभा नाही. मात्र जर त्या आमदारचा इगो हर्ट झाला असेल, खासदारचा इगो हर्ट झाला असेल, त्यांनी उद्याच्या उद्या काम चालू करावं. आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार करतो. तुम्ही नारळ फुडा, तुम्ही पूजा करा, आम्हाला त्याच्याशी काय द्या. तुम्हाला आम्ही निवडून दिले, कशासाठी दिले? आज आम्हाला काही तहसीलदार साहेबांनी, या इरिगेशन डिपार्टमेंटच्या कुलकर्णी साहेबांनी आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलंय, एक PDF करून पाठवलंय. 1,80,00,000 बजेट हे 3 कोटीचं पाठवलं. आम्हाला सांगितलं 3 कोटी रुपयाचं प्रपोजल पाठवलेलं आहे. प्रपोजल पाठवलेलं ऐकत आम्ही 35 वर्ष झाला. प्रपोजल पाठवलंय, सँक्शन झालंय. प्रपोजल पाठवलंय, सँक्शन झालंय. चालू करा ना काम. उद्या नारळ फोडा, उद्या काम चालू करा. आम्ही तुमचा अलचिनाथ मंदिर मध्ये सत्कार करतो. नाहीतर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या अलचिनाथ मंदिर मध्ये कुठल्याच पक्षाच्या नेत्याला किंवा उमेदवाराला प्रचारला, नारळ फोडायला आणि सभा घ्यायला आमची बंदी असणार, एवढंच या ठिकाणी अलचिनाथाला मानता, अलचिनाथाचा भंडारा लावता, आणि ह्याच अलचिनाथाच्या मंदिरच्या फुलासाठी जर आम्हाला आंदोलन करावं लागत असेल, तर किती खेदजनक गोष्ट आहे, किती निषेधार्थ गोष्ट आहे. व तुम्ही आणि सर्वांनी विचार, पक्ष बदलायला ठेवा, जात बदलायला ठेवा, धर्म बदलायला ठेवा. कारण ह्या राजकीय लोकांनी हे जात, पक्ष, भाषा हे जे निर्माण केलेले आहे, त्यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठी मागच्या वेळी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीला 2 उमेदवार होतं. तुम्ही ह्या शाळेसमोर 2 उमेदवार, दोघांच्या भाजपच्या, काँग्रेसच्या उमेदवारासाठी तुम्ही डुटी पुढून घेतला. एक भाजपचा उमेदवार होता, काँग्रेसचा होता. आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीला तेच सगळेजण एक झालं. त्यावेळी तुम्ही काय करणार? तसा जर तुम्हाला कुणाला प्रश्न विचारला असेल, तर तुम्ही सुद्धा सांगायला पाहिजे, आमच्या गावचा प्रश्न आहे. तुम्ही जर एक होत असाल, तर आमच्या गावच्या प्रश्नासाठी आम्हाला एकत्र
यायला पाहिजे आणि आम्ही येणार. काय येऊ नये, काय येऊ नये. आमच्या गावच्या प्रश्नासाठी एकत्र तुम्हाला लग्नाला जायचं चालतंय, वास्तूला जायचं चालतंय, बारशाला जायचं चालतंय, बेंगलोरमध्ये बसून ज्या काय चालतोय एकत्र. तुम्ही काय म्हणायचं म्हणायचं वेगळा अर्थ काढायचा. मग आम्हाला आमच्या कामासाठी एकत्र यायला काय अडचण आहे. सर्वांनी उद्याच्या मोर्चाला आपला फक्त निप्पाणी तालुक्यातला नव्हे पूर्ण कर्नाटक राज्यातल्या सर्व मी पदाधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांना, चिकोडी असेल, हुंकेरी असेल, हा मोर्चा काढायसाठीची ही मीटिंग आहे. अजून त्यांना आम्ही वेळ देतोय. आम्हाला हलक्यात घेऊ नका. कारण गुरलापूरचं आंदोलन सगळ्यांनी बघितलंय. 11 दिवस आंदोलन केलेलं आहे. ऊन लागत होतं, पाऊस लागत होता. 11 दिवसात ज्या दिवशी उसाला दर मिळाला त्या दिवशी आंदोलन मागे घेतलेलं. रयत संघटना शेतकऱ्यांना हलकात घेऊ नका. कारण आमचे काय काल बी रस्त्यावर होता, आज बी रस्त्यावर आहे, उद्या बी रस्त्यावर आहे. आम्ही तुमच्या दारात येऊन बसायला सुद्धा भिणार नाही. आम्हाला जर तुम्ही काम नाही केला. यावेळी संदीप पाटील, निपाणी शहर उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, बाबूराव खोत, सतीश पाटील, सुनील पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बाबूराव खोत, सूर्याजी पोटले, लक्ष्मण आमणे, धनाजी पोटले, सचिन पाटील, BH बोटे, अशीर करू, श्रीपती माने, बाळासाहेब गारुटे, गोपाळ माळी, तानशेर खोत, बाळासाहेब पाटील, सागर पाटील, दादासाहेब चौगुले, मधुकर पाटील, प्रकाश आंबी, एकनाथ सादरकर, बाबासाहेब निगवे, प्रकाश घाटगे, बाळू सांगावे यांच्यासह आप्पाची वाडी, मतीवडे, सुळगाव, हदना येथील ग्रामस्थ, शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.